झी 24 तास एक पाऊल पुढे। गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे खासगी सुरक्षा रक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल असा संशय व्यक्त होतोय। पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय। एकेकाळी स्वच्छ पाण्यानं संथपणे वाहणारी गोदामाई दूषित झाली आहे। गोदावरी स्वच्छ करण्याचा मुद्दा दर 8 दिवसांनी उचल खातो आणि नंतर पुन्हा लुप्त होतो। गोदावरीच्या पाण्यात धुणं धुणारे, गाड्या धुणारे, निर्माल्य आणि कचरा टाकणारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत। रामकुंड, लक्ष्मणकुंड या परिसरात 25 सुरक्षा रक्षक पहाऱ्यासाठी सज्ज असतील। मूळ जनतेची जी मागणी आहे की गोदावरीमध्ये गटारी सोडणं बंद करा, ही जी मूळ मागणी आहे या विषयाला कुठेही रेफरन्स देत नाहीयेत आणि फक्त दाखवतात काय की आम्ही तटरक्षक नेमणार। गेल्या वर्षीही अशा प्रकारे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते, पण त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्तावच सादर न झाल्यानं ते निघून गेले। त्यावर स्थायी समितीनं मनपानं सुरक्षा रक्षक नेमावेत असा ठराव केला। पण महापालिकेचा इतिहास पाहता खासगी सुरक्षा रक्षकांच्या हातीच गोदामाई सोपवण्यात येईल असा संशय व्यक्त होतोय। जर प्रदूषण करायचं असेल तर हे नेमणुका करून काहीच होणार नाहीये। यासाठी महापालिकेने ठेकेदारी पद्धत बंद केली पाहिजे आणि मन लावून आणि अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना निसर्गप्रेमींना किंवा जे जबाबदारी लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन याचं काम केलं तरच ते होईल, नाहीतर हे प्रदूषण कधीच थांबणार नाही। गोदावरीचा श्वास घोटला जातोय तो पानवेलींच्या विळख्यामुळे, नदीत सोडण्यात येणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे। पण या विषयावर प्रशासन काहीच करायला तयार नाहीये। मुख्य रोगावर इलाज करायचा सोडून फक्त वरवरच्या उपाययोजना केल्या जात आहेत। झी 24 तास साठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।